25 वर्षांपूर्वी सुद्धा आपण महिलांबद्दल जितके उदार असायचो, आज आपण त्याहूनही कमी उदार झालो आहोत. आणि दुसरीकडे आपण म्हणतोय की आपण महिलांना आरक्षण देत आहोत. FLPR तुम्हाला माहितीच असेल, फिमेल लेबर पार्टिसिपेशन रेट, तो भारतात सतत घसरत चाललाय. कामाच्या ठिकाणी महिलांचं प्रमाण आज तितकंही नाहीये जे 25 वर्षांपूर्वी असायचं, तितकंही नाहीये. तर तुम्हाला हा विरोधाभास, ही शोकांतिका दिसत नाहीये का? हा तोच समाज आहे जो महिलांना घराबाहेर पडून कामही करू देत नाहीये. आपण 25 वर्षांपूर्वी सुद्धा महिलांबद्दल जितके उदार असायचो, आज आपण त्याहूनही कमी उदार झालो आहोत. आणि दुसरीकडे आपण म्हणतोय की आपण महिलांना हे दुसरं कामाचं ठिकाण, ज्याचं नाव पार्लमेंट आहे, तिथं त्यांना आरक्षण देत आहोत. आजचे आईबाप हे 25 वर्षापूर्वीच्या आईबापांच्या म्हणजेच आधीच्या पिढीच्या तुलनेत कमी उत्सुक आहेत की त्यांच्या मुलीने कुठे काम करावं. ते म्हणतात की कुठेतरी सून बनून जावी, एखाद्या मोठ्या घरची किंवा चांगल्या घरची. तर एकीकडे तुम्हाला वाटत नाहीये की तुमच्या मुलीने कुठे जाऊन काम करावं, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की मी पार्लमेंटमध्ये तिला रिझर्वेशन देत आहे. नक्कीच यात काही ना काहीतरी पाखंड सुरू आहेच ना. संसदेत जाऊन बसणं हे सुद्धा कामच आहे, पूर्ण वेळ काम आहे. तर मग हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जेव्हा जमिनीवरून अशा महिला पुढे येणारच नाही, तर संसदेत त्या 33% पोचणाऱ्या कोण आहेत? तिथं कुणीही पोचत नाहीये. त्या पुरुषांनीच नॉमिनेट केलेल्या आणि पुरुषांनीच तैनात केलेल्या महिला आहेत ज्या तिथे पोचतील, ज्यांना पुरुषांनीच नियुक्त केलंय की तू तिथं जाऊन आता बस. तर दिसायला असं दिसेल की ती महिला बसली आहे, पण ती महिला काही नसेल, ती एक कठपुतळी असेल. आणि त्या कठपुतळीची दोरी पुरुषांच्याच हातात असेल किंवा जुन्या परंपरेच्या हातात असेल. हां, जेव्हा त्या तिथे बसतील तेव्हा दृश्य चांगलं दिसेल, ऑप्टिक्स चांगले असतील, पण त्या महिला स्वतःमध्ये जागरूक महिला नसतील.